14 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं काम रखडलेलंच आहे। आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या 2 टप्प्यांचं काम अगदी संथ गतीनं आहे। यंदाच्या वर्षी सुद्धा चाकरमान्यांची गावी येण्याची वाट अगदी बिकट आहे। वाहनधारकांना चिखलाचा धुळीचा प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय। सर्वाधिक दीर्घकाळ कामकाज चालणारा मुंबई गोवा महामार्गाचे आता नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये दाखल करण्याची परिस्थिती ही सध्या निर्माण होताना दिसते। आपण दृश्यातून पाहिलं तर अजूनही हा रखडलेला मुंबई गोवा महामार्ग हा पूर्ण झालेला नाही। एकंदरीतच पाहिलं तर आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड हा जवळपास जो पट्टा आहे हा अजूनही रखडलेला आहे। आरवली ते कांटे हा 39 किलोमीटरचा टप्पा, तर कांटे ते वाकेड हा 49 किलोमीटरचा टप्पा हा अजूनही रखडलेला आहे। काही दिवसातच चाकरमान्यांची रेलचेल या मार्गावरून होणार आहे। गणेशोत्सवाची चाकरमानी मोठ्या संख्येने हे कोकणामध्ये येत असतात आणि अशातच हा रखडलेला मुंबई गोवा महामार्गाचे जे शुक्ल काष्ट आहे हे कोकणवासियांच्या पदरी अजून तसेच आहे। जे वाहनधारक आहेत ते मेटाकुटीला आलेले आहेत, त्रस्त झालेले आहेत आणि एकंदरीतच पाहिले तर हा मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न हा अजूनही अनुत्तरितच आहे। असेच काही आपण जर दृश्यातून पाहिलं तर जे रोडधारक आहेत, जे वाहन चालक आहेत ते अक्षरशः शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जाताना दिसत आहेत आणि अशाच पद्धतीने आपण पाहिलं तर काही वाहनधारक आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, जो प्रवास मुंबई गोवा महामार्गाचा आहे, गणपती तोंडावर येतात, काय परिस्थिती आहे? एकदम बेकार परिस्थिती आहे। आम्हाला रिक्षा चालवताना एवढा त्रास होतोय की मणके गॅप वाढलेली आहे आणि एवढा त्रास होतो की म्हणजे नको वाटतं प्रवास करायला आणि गाडी चालवायला नको वाटतं। असं वाटतं की नको, घरी बसून राहिलं परवडेल, पण या रस्त्याचं